वैष्णवी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज बनवणार आहोत आपण उसळची भाजी। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊया। मी कशी बनवणार आहे नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। इथे घेतलेले मी उसळ, त्याच्यामध्ये टाकून घेतले मी हळद, मीठ, तेल। आता कुकर लावून टाकूया। आणि इथे घेतलेले मी कढई, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि 1.5 चम्मच मी घरगुती काळा मसाला त्याच्यामध्ये ॲड केला आणि अर्धा चम्मच मी लाल तिखट ॲड केलं त्याच्यामध्ये आणि अर्धा चम्मच मी हळद टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि चिकन मसाला पण ॲड केला। हे बघू शकता तुम्ही। आता आपण फिरून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण, टमाटर, खोबरं, कांदा हे संबार हे सगळं मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। हे मी टाकून घेतलं। आता आपण ते पण फिरून घेऊया चम्मचच्या साहाय्याने। हे मी फिरून घेतलं। तेल आपल्या मसाल्याला छानपैकी सुटलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये आता मी एकीकडे मी बाजरीच्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत। हे बघू शकता तुम्ही आपली बाजरीची भाकर किती टम अशी फुगलेली आहे। गरमागरम बाजरीची भाकर पण तयार आहे। आता आपण इथं टाकून घेतलेले चवीनुसार मीठ बघू शकता तुम्ही। आता आपण ते पण फिरून घेऊया आणि शिजलेली उसळ आपण टाकून घेऊया। हे बघू शकता तुम्ही। हे मी टाकून घेत आहे। आता आपण ते पण फिरून घेऊया चम्मचच्या साहाय्याने। हे मी फिरून घेत आहे। आता आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया। जेवढं तुम्हाला रस्सा लागतो तेवढं तुम्ही पाणी ॲड करा त्याच्यामध्ये। हे मी पाणी ॲड केलं। आता आपण 2 ते 3 मिनटं आपण भाजी मस्तपैकी अशी शिजवून घेऊया। इथं मी लास्टला टाकलेलं आहे थोडंसं मॅगी मसाला। मॅगी मसाल्याने उसळची भाजी खूपच छान होते। हे आता आपण फिरून घेऊया आणि 2-3 मिनटं आपण भाजी छानपैकी शिजवून घेऊया। ही आपली भाजी शिजत आहे। किती छान वाटत आहे बघू शकता तुम्ही। उकळी छान आलेली आहे आपल्या भाजीला। आता ताट वाढून घेऊया। इथे घेतलेले मी बाजरीची भाकर, उसळची भाजी, लोणचं आणि कोशिंबीर घेतलेली आहे बघू शकता तुम्ही। हे आहे आपलं दुपारचं जेवण। कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।